एका मागोमाग एक एक कशा देव्या निघत होत्या। समोर आम्हाला खूप मोठी देवी दिसते, मुंबईतील सर्वात उंच मूर्ती आहे। तर मित्रांनो, आत्ता मी ब्लॉग केलाय, ते ब्लॉग परत करायला घेतलं कारण की तिकडे खूप आवाज होता। खूप आवाज असल्यामुळे ना मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही। मी चेक पण केलं पण आवाज काहीच येत नव्हता, म्हणून बोललो पुढे गेल्यानंतरच रेकॉर्ड करतो। तुम्ही बघितलं एका मागोमाग एक एक कशा देव्या निघत होत्या कारखान्यातून आणि सुंदर सुंदर मूर्ती। यावर्षी एकदम वेगवेगळ्या मूर्ती केलेल्या। तर आता आम्ही परेल वर्कशॉपच्या इकडनं निघालो आहे आणि जातोय गणसंकुलच्या इथे, कारण की गणसंकुलमधनं आपण खूप देव्या निघतात। आता एक माझ्यासमोर देवी आहे, ती तुम्हाला मी दाखवतो आणि ती बघा, त्याच्यानंतर पुढे जाऊया गणसंकुल। गणसंकुलच्या इथे पण तिकडे आता कुठला देवी निघणार नाही तसं बघितलं। मे बी थोड्या वेळानंतर निघेल, पण आता इकडे समोर आम्हाला खूप मोठी देवी दिसते, खूप उंच आहे। आता तिकडेच आम्ही चाललोय हळूहळू। तर ती देवी आता बघूया, कारण की खूप उंच मूर्ती आहे। जशी गणपतींची मूर्ती असते तशी मोठी मूर्ती आहे, तर ती बघायला जाऊया। त्यांच्या समोर 7 रस्त्याची माऊली पण आहे, त्यांचं वादन आहे तिथे 7 रस्त्याची माऊली, तर ती पण बघायला जाऊया तिकडे। तर आता तुम्ही ती मूर्ती बघितली, ती होती खेतवाडीची आई आणि खूप सुंदर मूर्ती बनवलेली, उंच मूर्ती। ही मुंबईतील सर्वात उंच मूर्ती आहे, खेतवाडीची आई। ऑलमोस्ट 40 फुटाची मूर्ती आहे। आम्ही कधी आयुष्यात नाही बघितलेली एवढी उंच मूर्ती, ती पण देवीची, पण खूप छान मूर्ती बनवली आहे। मूर्तिकार आहे अरुण दत्ते आणि आता ती निघाली आहे त्यांच्या निवासस्थानी जायला। तर आम्हाला भेटलेलं आहे प्रतीक। अरे प्रतीक आम्हाला लालबागमध्ये आल्यावर प्रतीक नाही भेटणार असं होणार नाही, तर प्रतीक अचानक भयानकमध्ये भेटलाय। आता तो आम्हाला देवीचं पण दर्शन करून देणार आहे। सगळे मजा येते आज बऱ्याच दिवसानंतर परत ढोल वगैरे गणपतीनंतर। प्रतीक, तुला कसं वाटतंय गणपतीनंतर आज तुला ऐकायला भेटते असं ढोल वगैरे? मधले 10 दिवस 10 दिवस शांत होता लालबाग, परत वाणी द्यायला सुरुवात झालेली आहे। तर देवीचं आता आगमन कंटिन्यू 4 दिवस आहे, म्हणजे घटस्थापनापर्यंत। तर लालबागचा गजबजणार आहेच आणि मग 10 दिवस आपला गरबा असणार। तर आता बघूया इकडनं कुठली अजून देवी बघायला भेटते। इकडनं आम्ही आलोय परत गणसंकुलच्या इथे, बघूया आता कुठली देवी बघतो।
मित्रांनो आता आम्ही थकून इकडे थोडा वेळ बसलो आहे आराम करायला, कारण की मितेश आणि मेघा येतात आहेत आणि आता भारत माताच्या सिग्नलच्या इथे थांबलो आम्ही. बरेचशा मूर्ती गेलेल्या आहेत, जे उपनगरला जाणारे आहेत ते पण गेले, जे या साईडला जाणारे आहेत साऊथ बॉम्बेच्या साईडला ते पण निघाले आहेत. काही आहेत लालबागमध्येच आहेत, जशी 7 रस्त्याची माऊली आहे ऑलमोस्ट ती आता 7 रस्त्यात लालबागच्या राजाच्या गेटचे ते पोचली असेल. आणि आता माझगावची माऊली जी बघितली ती आता इथे आहे. तर थोड्याच वेळात हे लोक येतील तर त्यांना या 2-3 देव्या बघायला भेटतील, पण बाकी सगळ्या ऑलमोस्ट पुढे निघाले. जे प्रतीक्षानगरचे होते 2-3 मोठ्या देव्या ते पण पोचलेले आहेत ऑलमोस्ट, कारण की ते खूप आधी निघालेले 1:30-2 वाजताच निघालेले आणि त्यांचे आगमन त्यांच्या इथे 7 वाजता असेल. तर आता आम्ही मितेश आणि मेघासाठी थोडी वाट बघू आणि मग ते आली की आपण पुढे जाऊ, म्हणजे 2-3 देवीचे बघतील आणि बघूया नंतर पुढे कुठल्या देवी अजून बघायला भेटतात जे इकडनं येईल परेल वर्कशॉपमध्ये. तर फायनली मितेश आणि मेघा आलेले आहेत. तर आता आम्ही जाणार आहे पुढे देवी बघायला, जे त्यांना 2-3 देवी बघायला भेटतील ते तेवढेच बघायला भेटतील. तर आता बघूया पुढे कुठली देवी आहे. आमच्या समोर आहे माझगावची मायमाऊली, ती एक बघायला भेटेल आणि 7 रस्त्याची माऊली बघायला एक भेटेल. तर आता त्याला जाऊया पुढे आणि बघूया देवी. आम्ही पुढे गेलो पण ऑलमोस्ट सगळ्या देव्या पुढे निघालेल्या आणि या दोघांना एक पण देवी बघायला भेटली नाही. आम्ही नंतर तर नाईट आउटला हे लोक बघणार आहे, आगमन यांना नाही भेटले. तर आम्ही आता आलो आहे पुढेच, तर इकडनं मे बी आम्ही घरीच जाऊ आणि ही पण घरीच जाणार, कारण की हिला काय भेटला नाही बघायला. तर आता मेघा आणि मितेश आम्हाला आईस्क्रीम देतात आहे, बघूया. आम्हाला थकलेलो मी खूप, तर मी रिक्वेस्ट केलेली आईस्क्रीम द्या, तर आईस्क्रीम देतात आहे. तेव्हा खूप भांडतात आहे कोण पैसे देणार आहे. तर आजचा हा ब्लॉग एवढाच असणार आहे. खूप मजा आली आज, बऱ्याच टाईम नंतर लालबागमध्ये आलो आम्ही 10-12 दिवसानंतर, जेव्हापासून गणपतीचं विसर्जन झालं आणि खूप मजा आली. ढोल पथक होतं, बँजो होतं, परत तशी वाईट चालू झालेली आणि छान छान मूर्ती बघायला भेटलं आपल्याला देवींच्या. अशाच मूर्ती आता आम्ही नाईट आउटला पण बघणार आहे, आपण देवीचा नाईट आउट पण करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचा पण ब्लॉग येणार आहे. जसं आपण गणपतीचं केलं तसं देवीचे पण करणार आहे सगळ्या मोठ्या मोठ्या. आणि मोठ्या मोठ्या मंडळ आहेत जे म्हणजे फेमस मंडळ आहेत त्यांचे आपण करू आणि ट्राय करू की सगळे करता येईल. जे आपण आगमन नाही बघितले ते पण मंडळ आपल्याला कॅप्चर करता येईल. आणि आजचा हा ब्लॉग एवढाच असणार आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कुठली मूर्ती आवडली ती कमेंट करून सांगा. आता उद्या पण आगमन आहे, परवा पण आगमन आहे, तर मी ट्राय करेल ते सगळे आगमन पण कव्हर करायला, सिंगल ब्लॉग बनवायला. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंतसाठी बाय बाय.